प्रकरण जे आहे की रमेश चव्हाणवर भ्याड जो हल्ला झालेला आहे तो रेती माफियाकडून झालेला आहे आणि त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणून काल आम्ही आयजी साहेबांना भेटायला गेलो होतो. कारण हा राजकीय हल्ला होता आणि आजपर्यंत उमरखेड शहरामध्ये राजकीय हल्ले झालेले नाहीत. रमेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीतून शिवसेनेमध्ये आले होते आणि शिवसेनेमध्ये आले असताना या ठिकाणी जो काही रेतीचा जो अवैध धंदा चालू आहे त्याविषयी त्यांनी लिहिलं होतं आणि जे काही 4 आरोपी जे अटक झालेले आहेत ते अवैध रेतीच्या धंद्याशी निगडीत आहेत आणि ज्यांनी त्यांना सुपारी दिलेली आहे तोही अवैध धंद्याच्या निगडीत आहे. काल आम्ही आयजी साहेबांना बोललो की हा जो आरोपी आहे ज्याचं नाव पोलिसांनी घेतलेलं आहे आणि प्रकाशित केलेलं आहे परवेज लाला हा काही एकटा त्याच्यामध्ये नाही. परवेज लालाचा जो कोणी त्याचा जो पाठीराखा आहे तो पुसदला आहे आणि पुसदचं कनेक्शन पुन्हा उमरखेडला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून काल आयजी साहेबांनी आदेश केला आणि ती जी आहे म्हणजे उमरखेडच्या साहेबांकडे जी काही चौकशी होती तपास अधिकारी तो बदलून त्याचा जो तपास आहे LCBकडे गेलेला आहे आजपासून आणि LCB त्याच्यामध्ये सखोल चौकशी करेल आणि LCB मुख्य आरोपीपर्यंत जाईल अशी आम्हाला आशा आहे. आज रात्रीतून अटक झाली तर उद्याचा बंद टळू शकतो परंतु अटक झाली की नाही कन्फर्म त्यांनी सांगितलेलं नाही. 100% तुमचं काम झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जी काही भूमिका शिवसेनेची उद्याची आहे ते आम्ही आज रात्री जाहीर केली.